ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गणपती विसर्जनासाठी डोंबिवलीमधला मुख्य मानकोली ब्रिज हा बंद करण्यात येणार आहे। विसर्जनाच्या दिवशी म्हणजे 1.5 दिवसाचा गणपती, 5 दिवसाचा गणपती आणि त्याचबरोबर गणेश चतुर्थी या 3 ते 4 दिवशी हा ब्रिज जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर मोठे गाव या ठिकाणी मोठं विसर्जन घाट आहे आणि या घाटावर डोंबिवलीतील 90% गणपती, सार्वजनिक गणपती, घरगुती गणपती या ठिकाणी विसर्जनासाठी येतात। यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याच अनुषंगाने वाहतूक पोलिसांनी अधिनियम काढून या ठिकाणी पूर्णपणे 3 दिवस म्हणजे या गणपती विसर्जनाचे पाहिले तर गणपती विसर्जनाचे 28 ऑगस्ट, 31 ऑगस्ट, 2 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबर असे 1.5 दिवसाचे गणपती, 5 दिवसाचे गणपती, 7 दिवसाचे गणपती, त्याचबरोबर गणेश अनंत चतुर्थी या 4 दिवसाला हा वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल जो आहे मानकोलीचा हा पूर्णपणे बंद केलेला आहे। यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणजे या पुलावरनं मोठ्या प्रमाणात मुंबई असेल, ठाणे असेल या ठिकाणहून डोंबिवली पश्चिमेमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक येते आणि त्याची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था देखील केलेली आहे। येणाऱ्या वाहतुकीला नाशिक मार्ग तर दुसऱ्या वाहतुकीला शिळपाटा मार्गावरनं कल्याणकडे यावे लागणार आहे। तर कल्याणवरनं येणारी वाहतूक देखील या ठिकाणी ठाण्याकडे जाण्यासाठी नाशिक आणि त्याचबरोबर शिळपाटा, मुंब्रा करत ठाण्याकडे जावे लागणार आहे। आणि या वाहतूक कोंडीमुळे हा ब्रिज बंद केल्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडीपासून सुटका होणार असल्याची वाहतूक पोलिसांनी सांगितले असून वाहतुकीचे दिलेले नियम पाळावे असे आवाहन देखील यावेळेला वाहतूक पोलीस करताना दिसून येत आहे। आपल्याकडे ज्या दिवशी विसर्जन आहे म्हणजे 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवसाचं म्हणजे गौरी गणपती आणि अनंत चतुर्थी या ठिकाणी आपणही पोलीस प्रशासनाला आवाहन केलं होतं की मानकोली ब्रिजवरची ट्रॅफिक आहे ती बंद करावी, कारण काय पुढे रेल्वेचं फाटक आणि ट्रॅफिक चालू राहिली तर गणपती येण्यामध्ये अडचणी येऊ शकते। त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने ते नोटिफिकेशन काढते की विसर्जनाच्या दिवशी मानकोली ब्रिज जो आहे तो ठाणा साईडनी आपण बंद करणार आहोत, त्याच्यावरची ट्रॅफिक आपण बंद करणार, पण त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते पोलीस प्रशासनाकडनं निर्गमित होणार आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।